मुंगळ्या किन्ना काकांच्या वाड्यावर पोचला तेव्हा ते बाहेर अंगणात बसून दुमी काकूकडून डोक्याला तेल लावून घेत होते, तर गंगी काकू त्याचे पाय तेलानं रगडून काढत खाली बसलेल्या होत्या. आलेल्या मुंगळ्याला बघून आपली तोंड वाकडी करून त्या दोघी आत पळाल्या होत्या. तेव्हा अचानक आलेल्या मुंगळ्याला बघून किन्ना काका हसत म्हणाले, हे मुंगळ्या, अरे मी ऐकलंय ते खरं आहे का? तुला म्हणे त्या दाजींनी त्या कातळाच्या जमिनीचा पट्टा दिला. तसा हात जोडून मुंगळ्या म्हणाला, मालकानो, मला आंबा आईच्या किरपेनं एक जिमिनीचा तुकडा गावला आहे. तवा म्या आता माह्या जमिनीत खपन आणि भाकर तुकडा खाईन. म्या आता तुमच्या इथं येणार नाही, आता तुमचा तुम्ही बघा. आणि हे अक्रीत ऐकल्याबरोबर किन्ना काका हातभर उंच उडाले होते. हा मुंगळ्या नाही, आणि त्याचा साफ अर्थ होता की आता त्यांची प्रत्येक रात्र बेचव जाणार होती. ते त्यांचं मस्त पिणं, त्या त्यांना सुखावणाऱ्या कातकरी तरुणी, हे सगळं स्वर्गसुख संपवून तो पुन्हा त्या दुमी गंगेच्या तेलपट आणि कळकट्ट सहवासात जाणार होता. छे, असं काही होऊ द्यायचं नाही. ह्या विचाराने किन्ना काका लगेच आपले सफेद दात दाखवत हसत म्हणाले, अरे मुंगळ्या, तू याडा आहे का खोळा आहे? अरे मर्दा, त्या दाज्याच्या चंट म्हातारीनं तुला साप फसवलं आहे. अरे ती फक्त कातळाची जमीन आहे. त्या जमिनीत पाण्याचा एक टिप्पूच धरत नाही. त्या कातळात का 4 बाभळीचे दांडे रोवून तो आपलं झोपडं उभं करणार आहेस? अरे मर्दा, त्या कातळावर बी टाकलं तर ते रुजेल तरी का? तुला त्या दाजीनी आणि त्या म्हातारीने पार फसवलेलं आहे. तेव्हा हे ऐकताच रुहीचा मुंगळ्या फक्त किन्ना काकांकडे बघत राहिला होता. त्याचवेळी त्याला आठवलं होतं की ती सातमाईंची आजी देखील कातळाची जमीन असं काहीतरी म्हणाली होती. आणि तेव्हाच किन्ना काका त्याच्याकडे बघत म्हणाले, अरे ती कातळाची जमीन अख्ख्या गावचा उकिरडा आहे, आणि तो उकिरडा दाज्यानं तुझ्या गळ्यात घातला आहे. त्यात ती जागा म्हणजे मांजरवाडीतली अख्ख्या सापांचं माहेर घर आहे. तू तिथल्या एखाद्या दगडाखाली हात घातलास तर तिथलं एखादं फुरसं तुला डसलंच म्हणून समज. मुंगळ्या, गड्या, तरी तुझा एक फायदा झाला बघ. तुला पाहिजे तेवढे साप तिथे आहेत, फक्त तू त्यांना धरायचं आणि गाडग्यात घालून शिजवून खायचं. मर्दा, तू तिथले कितीही साप खाल्लेस तरी ते तुला कधी कमी पडणार नाहीत. आणि तसंही तुम्ही धनगर काहीही खाता. त्यावेळी मुंगळ्याला किन्ना काकांचं ते हसणं बोलणं आवडलेलं नव्हतं. तसा तो जरा मगरूरतेनं म्हणाला, मालकानो, तो कातळाचा जमीन माझा आणि तो कातळ पण माझा आहे, आणि त्यातले साप पण माहे. तेव्हा आता म्या चलतो, म्या आता राज्याला येणार नाही. हे ऐकताच किन्ना काका सटपडले. ते काकुळतीने म्हणाले, अरे मुंगळ्या, तुला ती कातळाची जमीन मिळाली तरी तू माझी नोकरी का सोडतोयस? हे बघ, मी तुला खायला प्यायला देतो. मी तुला त्यावेळी मी वापरलेली कातकरी तरुणीसुद्धा घे असंही म्हणालो होतो, आणि आता एका क्षुल्लक झोपड्यासाठी तू माझी नोकरी सोडतोयस? तुला माहिती आहे ना माझं संसारी जीवन किती दुःखी आहे. आता तुझ्यामुळे मी जरा कुठे सुखात होतो तर तूच नोकरी सोडायला निघाला. हे बघ, वाटल्यास मी तुला त्या माझ्या उतरावरच्या बाभळीच्या रानात झोपडं बांधून देतो. तिथं तू आणि रुही मजेत राहा. तसा मुंगळ्या पुन्हा मगरूरपणे म्हणाला, मालकानो, मला तुमचा भाड्याचा झोपडा नग. तुम्ही मला एखादी जमीन देता का? तर बोला, मी तिथं राहतो. तसे किन्ना काका हसत हसत एकदम म्हणाले, अरे जमीन काय करतो? तुला काही अडचण आली तर मी आहे ना. मुंगळ्या फक्त इतकंच म्हणाला, मालकानो, म्या चलतो, राम राम. आणि तो सोलापूरचा मुंगळ्या दुमी गंगी काकूचं वैवाहिक जीवन पुन्हा सुखी करून किन्ना काकांच्या दुःखी वैवाहिक जीवनाकडे वळूनही न बघता सरळ तिथनं निघून गेला होता. तेव्हा किन्ना काकांना दाजी काकांचा आणि त्यांच्या आईचा विलक्षण संताप आला होता. त्या दोघांनी एका स्वप्नाचं निमित्त घेऊन या हरामखोर धनगराला ती कातळाची जमीन सरळ देऊन टाकली, पण त्यांचा मात्र सत्यानाश केला. किन्ना काकांना वाटलं, काय हरकत आहे या मुंगळ्याला आपल्या बाभळीच्या रानाच्या खालच्या टोकाची एका झोपडीपुरती जमीन द्यायला. तशानं नंतर कधीतरी ती सुंदर रुही आपल्या जाळ्यात येईल सुद्धा. त्यावेळी तिला एक मूल असलं तरी ती त्यांना चालणार होती, पण मुख्य अडचण होती ती मुंगळ्याला जमीन देण्याची. किन्ना काकांनी नंतर पुष्कळ विचार केला. तसं त्यांच्या बाच्या मृत्यूनंतर त्यांचं घर शेतीवाडी सगळं त्यांच्या आईच्या नावावर होतं.
तिच्या मृत्यूनंतर ती सगळी इस्टेट त्यांच्या नावावर होणार होती, त्यामुळे त्यांना काही करताना आपल्या आईला विचारावं लागत असे. त्यात त्यांच्या आईला एखादी त्यांची गोष्ट पटली तरच ती त्यांना हो म्हणायची, नाही तर नाही. तसं आमच्या किन्ना काकांची दैवत म्हणजे त्यांची महावस्ताद आईच होती. ती त्यांची गुरु होती. आजपर्यंत तिच्या सल्ल्यानं वागून त्यांनी गंगेला मिळवलं होतं. पंढरी पाटलांची सगळी इस्टेट घेतली होती आणि आता ते आपल्या आईजवळ त्या मुंगळ्यासाठी थोडीशी त्याला झोपडी बांधण्यापुरतीच जमीन मागणार होते आणि ती कशी मागायची याची शक्कलसुद्धा त्यांनी काढली होती. त्यावेळी सगळा आराखडा तयार करून किन्ना काका आग लागल्याप्रमाणे आये आये ओरडत आत आले तर दुमी काकू चुलीजवळ होत्या आणि गंगे काकू शेंगा सोलत बसल्या होत्या. तर त्याची म्हातारी दह्यात भाकरी बुडवून तोंडी मिरची लावत भाकरी खात दुमी आणि गंगे काकूशी काहीतरी चिडून बोलत होत्या. तेव्हाच किन्ना काका आये आये करत कांता आजीजवळ आले. तेव्हा भाकरी गिळता गिळता किन्ना काकांच्या या ओरडण्यानं त्यांच्या घशातच भाकरीचा घास अडकला होता. तो पाण्याबरोबर कसा तरी गिळून त्या चिडून ओरडल्या, अरे मुडद्या किन्ना, असा गाव पेटल्यागत का माझ्या नावानं बोंबलं सुटलायस? मेल्या, मी भाकरीचा घास घशात अडकून आटपले असते ना. हे ऐकताच गंगे काकूंनी आणि दुमी काकूंनी एकाच वेळी आपल्या सासूकडे बघत किती बरं झालं असतं असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर आले होते. ते हावभाव कांती आजीच्या लक्षात आले आणि त्या ओरडल्या, सटव्यांनो असं माझ्याकडे बघू नका, कामं करा आपली. आणि किन्नाकडे बघत म्हणाल्या, काय हलंय बोल. तसे किन्ना काका त्यांच्याजवळ बसत म्हणाले, आये रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. अंबाबाई माझ्या स्वप्नात येऊन म्हणाली की किन्ना, अरे दाजीनं त्या गरीब मुंगळ्याला ती कातळाची जमीन देऊन फसवलंय, म्हणून आता तू त्याला झोपडी बांधायला जमीन दे. मुंगळ्याला त्याच्या बायकोला तुझ्या वाड्याचा आधार दे. आहे मी तेव्हा बरं म्हटलो. मग आता त्या मुंगळ्याला आपण कुठली जमीन द्यायची? हे ऐकून तेव्हा दुमी आणि गंगे काकू, देवा रे, आता हे त्या मुंगळ्याला वाड्यात घेणार, मग आमच्या कावत्या मावत्याचं काय होणार परमेश्वरा, असं म्हणून कपाळ बडवून बोंबलायला लागल्या. तेव्हाच डोळे बारीक करून आपल्या किन्नाकडं बघणारी कांता आजी एकदम दुमी आणि गंगीकडे बघून ओरडली, अगं हाडळणींनो गप्प बसा, मी अजून जिवंत आहे कावत्या मावत्याचं बघायला. आणि कांता आजी सावकाश उठत किन्ना काकांना म्हणाल्या, थांब हो, तुला मी मुंगळ्याला द्यायची जमीन दाखवते. एवढं बोलून कांता आजी उठून तुरुतुरू बाहेर गेल्या आणि त्यांनी किन्ना काकांचं वाहन आणून त्यांना त्या वाहनेनं बडवायलाच लागल्या. त्यावेळी त्या ओरडत होत्या, मेल्या, त्या धनगराला जमीन द्यायला पाहिजे काय तुला, घे जमीन घे. किन्ना काका ओरडायला लागले, अगं आहे काय करतेस, मला मारू नको. आणि ते उठून अंगणात धावत सुटले. तेव्हा कांता आजीने त्यांच्या अंगावरती वाहन फेकून मारली होती. दुमी गंगे काकूंनी हसत हसत तोंडाला पदर लावला होता आणि नंतर आमच्या किन्ना काकांना कळलं की आता खरंच आपण मुंगळ्याला आणि आपल्या त्या रंगीन रात्रींना खरोखर मुकलेलो आहोत. आमचा मुंगळे किन्ना काकांच्या वाड्यातनं बाहेर पडला तेव्हा तो फार अस्वस्थ होता. पण आपण त्या दलालीच्या कामातनं सुटलो म्हणून त्याला थोडं मोकळंही वाटत होतं. खरं तर तो फुकट मिळणारी दारू सोडणाऱ्यापैकी नव्हता. त्यात त्याला त्या कातकरी बायकांच्याकडनं वरकामाईसुद्धा मिळत होती. तसं तो पूर्वी लोकांच्या बकऱ्या कोंबड्या चोरून कपारीत बसून खायचा. 4-5 दिवसांनी आल्यानंतर आपल्या धनगरवाडीचं झालेलं नुकसान बघायचा. पण त्यावेळी स्वतःपुरतं बघणाऱ्या त्याला कधी आपल्या त्या गरीब लोकांचं वाईट नव्हतं वाटलं. नंतर अचानक त्याच्या त्या बेवारशा आयुष्यात रुही आली आणि तिने अवघं आयुष्य त्याचं बदलून टाकलं. आता त्याला चांगल्या वाईटाची जाणीव व्हायला लागली होती. चांगल्या रुयाला आपण फसवतो म्हणून त्याला ती किन्नाची उष्टी दारू आणि ते खाणंसुद्धा नकोसं व्हायचं. नाईलाज म्हणून तो सगळं खातपीत होता. तरी त्यात त्याला रुहीसमोर नेहमी एक अपराधाची भावना होत राहायची. कधी रात्री किन्ना काका त्या आतल्या खोलीत कातकरी तरुणीबरोबर असताना त्याला वाटत असे, जर कधी आपल्या रुयाला कोणी तुझा नवरा दलालीचं काम करतो असं सांगितलं तर तिला काय वाटेल. या विचारांनी तो अनेकदा भयंकर अस्वस्थ व्हायचा. त्याच्यातली ही चांगली माणुसकी केवळ रुयामुळे त्याच्यात जागृत झाली होती. खरंच चांगल्या माणसाच्या सहवासात वाईट माणूससुद्धा चांगला होतो ना, ते असं. आमच्या मुंगळ्याची रुई फार चांगली होती. ती रात्र मुंगळ्यानं रुहीला काहीही न सांगता अस्वस्थपणे घालवली होती तर त्याची रुही शांत झोपली होती.
तो तिच्याकडे बघत होता त्यावेळेस तो आपल्या मनाचं समाधान करत होता की त्याला त्या म्हातारीनं दिलेल्या जमिनीत एखादं छोटंसं कातळ असावं, बाकीची जमीन रिकामी असावी. ती रिकामी जमीन त्याला खूप होईल. नंतर त्याला कधीतरी झोप लागली तेव्हा रात्रभर त्याच्या स्वप्नात ती कातळं येत होती. त्या दुपारी रुहीसह मुंगळ्या दाजीकाकांच्या वाड्यावर गेला तर परसू आणि दाजीकाका कोल्हापूरहून येऊन आत जेवायला बसले होते. रुया आणि मुंगळ्या दाजीकाकांच्या अंगणात पोचले तसं मुंगळ्यानं जोरात आजी म्हणून हाकारलं तेव्हा इंदू आजी बाहेर येऊन म्हणाल्या, धनगरा जरा बस, परसू जेवतोय, त्याचं झालं की तो तुला त्या जमिनीकडे घेऊन जाईल. हे बघ, आता आंबाबाई तुला जमीन दे म्हणाली ती आम्ही दिली. आता तिने तुला कुठली जमीन दे ते काही सांगितलेलं नव्हतं, तेव्हा तुझी नंतर कुठली तक्रार आम्हाला नको आहे. इंदू आजींनी धूर्तपणे आपल्यावरचं बालंट दूर केलं होतं. तर इथे मुंगळ्याला आपली चूक कळून भयंकर मोठा पश्चात्ताप झालेला होता. आपण आंबा आईच्या नावानं त्या म्हातारीकडे मोठं तंबाखूचं शेत का नाही मागितलं असं त्याला त्या क्षणी वाटलं होतं. पण आता वेळ निघून गेली होती. आता आपल्या हातात काय पडतंय हे बघण्याखेरीज त्याच्या हातात काही उरलेलं नव्हतं. मुंगळे आणि रुया बराच वेळ अंगणात बसले तेव्हा राणीनं 2 पेले ताकाचे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवले होते. रुही तिच्याकडे बघून हसत म्हणाली, राणीबाय समजा 12 आहे नवं. राणी काही न बोलता पटकन आपल्या घरात शिरली होती. थोड्या वेळानं परसू बाहेर आला आणि मुंगळ्याला चल म्हणाला तेव्हा मुंगळ्याची छाती विलक्षण वेगानं धडधडत होती. परसूनं सरळ त्या मुंगळ्याला त्या कातळाच्या जमिनीजवळ आणलं आणि जमिनीकडे बोट दाखवून तो म्हणाला, यो तुझा जमीन आहे. तेव्हा ती दोघं भयंकर आश्चर्यानं काहीही न बोलता त्या कातळाच्या जमिनीकडे आणि जाणाऱ्या परसूकडे पाहत राहिली होती. सर्वप्रथम मुंगळ्या शुद्धीवर आला आणि त्यांनी डोळे फाडून त्या कातळाच्या जमिनीकडे नव्हे फक्त त्या पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळाकडे बघून तो थंड पडला होता. रुहीसुद्धा अपार गांगरून गेली होती. त्यांच्यासमोर ते प्रचंड कातळ आणि त्या कातळाच्या चारी बाजूला पसरलेले ते दगडधोंडे आणि त्या दगडधोंड्यातून त्या सापाच्या वळवळणाऱ्या शेपट्या. त्यांना कधी असं काही असेल याची अपेक्षाच नव्हती. मुंगळ्याला तर वाटलं या जमिनीची फक्त एक बाजू साफ करताना आपलं आयुष्य संपून जाईल. आणि त्याच्या लक्षात आलं की म्हातारीनं त्यांना साफ फसवलेलं आहे. तेव्हाच भानावर आलेली रुही धक्का बसून चित्कारत होती, अहो धनी यो तर दगड मातीचा आणि सापाचा जणू खजाना आहे. वरून यो कातळ बघा, हो तुम्ही झोपडा काय पण करायला गावणार नाही. त्या आजीन आपणासने पार फशिवला. आणि भांबावलेला मुंगळ्या त्या कातळाकडे आणि रुहीकडे टकामका बघत राहिला होता. त्या क्षणी त्याला वाटलं होतं की खरोखर आपण आयुष्यात पुन्हा एकदा पार हारलोय. आपल्या त्या हरण्याचं त्याला त्या क्षणी विलक्षण दुःख झालं होतं आणि त्याची ती सुंदर स्वप्न त्याच्या त्या हरण्यात पार संपून गेली होती. त्याच्या डोळ्यात आज पहिल्यांदा अश्रू आले होते. तर रुहीला वाटत होतं आपलं ते झोपडीचं दान आपल्या पदरात येता येता आपला पदर फाटून ते दान खाली पडून गळून गेलंय. ती फक्त आपल्या नवऱ्याकडे आणि त्या कातळाकडे टकामका बघत राहिली आणि नंतर हलकेच आपल्या नवऱ्याचा हात धरून म्हणाली, धनी उठा, आपण निघूया आता, हो काय पण राहिला नाही. तसा हिरमोड झालेला मुंगळ्या आपल्या डोळ्यातून अश्रू पुसून म्हणाला, थांब रुया, आजवर माझ्या मालकीचं असं काही नव्हतं, पण आज एक कातळ का असं ना माझ्या मालकीचं आहे. या कातळाच्या जमिनीचा मी मालक आणि तू मालकी नाही, आणि जे आपलं असतं ते कधी वाईट नसतं. त्यावर रुही जरा चिडून म्हणाली, अहो या कातळावर पाय ठेवला तर तो घसरून कपाळ मोक्षी होईन, तुम्ही काय करणार तिथं. रुया, मी हे कातळ त्या आजीला दगडफोड्याकडून फोडून द्यायला सांगणार, आणि एकदा हे कातळ फुटलं का मग मी इथं आपलं झोपडं उभारू शकेल. रुया, मला थोडा त्रास पडेल, पण मी आपलं झोपडं इथंच उभारीन. त्यात अजून आपलं बाळ यायला 6 महिन्याचा अवकाश आहे. रुया, आपण राणीबाईला आपल्याला दुसरी जमीन द्यायला सांगितलं तर. हे ऐकलं आणि रुही आता संतापून म्हणाली, हे बघा, ती कालची सून तुम्हाला आता काही देऊ शकणार नाही, आणि आता ती आजीसुद्धा तिचं काही ऐकणार नाही. तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या धनगर जातीत असं मानलं जातं की गरोदर सर्पिणीला कधीही मारू नये, त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीला कधी दुखावू नये.
तशानं त्यांचे शाप पिढ्यानपिढ्या भोगावं लागतात. त्यामुळे यापुढे आपल्या येणाऱ्या पोरासाठी तरी तुम्ही त्या राणीबाईच्या वाट्याला अजिबात जायचं नाही. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. या जमिनीचं काय करायचं आहे ते तुम्ही करा, तरी यापुढे मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवलेल्या त्या राणीच्या वाट्याला जाऊ देणार नाही. बिचारी आपल्या धास्तीनं नीट जेवतसुद्धा नसेल. नंतर मुंगळ्या काही न बोलता आपलं डोकं खाजवत त्या जमिनीकडे बघत असताना एक शेतकरी आपल्या बैलगाडीतून दगडधोंडे घेऊन आला. तिथे रुही आणि मुंगळ्याला बघता त्याने आपली बैलगाडी गचकन थांबवली. तसा मुंगळ्या चटकन पुढे झाला आणि म्हणाला, अहो राव, आता यो जमीन माया मालकीचा आहे, तेव्हा इथं यो समजा टाकायचा नाही. तो गाडीवान मुंगळ्याकडे बघत म्हणाला, अरे गड्या, तुला ही जमीन दाजी पवारनं दिली ना, मला माहिती आहे. पण आमच्या शेतातली घाण आम्ही वर्षानुवर्ष इथंच टाकत आलो आहे आणि गावची ती वहिवाट झाली आहे. पण गड्या, तू हे कातळ फोडल्याशिवाय इथं काही करू शकणार नाही. तेव्हा तू ही जमीन सोडून दे आणि दाजीबाकडं त्याचा रानफुलाचा मळा मागून घे. त्याला मुंगळ्या ठामपणे म्हणाला, या माझ्या जमिनीचं काय करायचं आहे ते माझं मी बघून घेईन. आत्ता जर तुम्ही माझ्या जमिनीत ही घाण टाकली तर मी इथल्या दगडानं तुमचं टक्कुरं फोडील. त्याचा तो अवतार बघून गाडीवान निमूटपणे निघून गेला, पण रात्री परत येण्यासाठी. त्यावेळी रुहीला आपल्या नवऱ्याचं इतकं वाईट वाटलं की आपला सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून ती त्याला म्हणाली, धनी, तुम्ही माझं ऐका. मला यो मांजरीवाडी नग, आपण जाऊ उरणला. तिथं तुम्ही माझ्या धर्मादादा संग इटा भाजा, तिथं काय पण काम करा. महाबा आपला पोर आला म्हणून गप बशीन. तुम्ही माझ्या बाकडं ध्यान नका देऊ, पण माझ्या पायी तुम्ही यो जीवाचा घोर लावून काय पण करू नका. अवा हो, तुम्ही गेलात आणि एखादा जीवाणू तुम्हासनी डसला तर म्या काय करू. नग म्हणा काय पण, आपण उरणला उद्याच्याला जायचाच. एवढं बोलून त्यांनी मुंगळ्याकडं बघितलं आणि त्याला वाटलं त्यावेळेची हीच रुया. तिचे वडील आपला सारखा अपमान करतात म्हणून त्याच्याबरोबर आली होती, आपलं सगळं सुखासीन आयुष्य सोडून फक्त त्याच्यासाठी. पण आज ती त्याला घेऊन रिकाम्या हातानं परत उरणला जाऊया म्हणत होती. पण तो तिला रिकाम्या हातानं उरणला नेणार होता का? नाही, कदापि नाही. त्या विचाराने मुंगळ्या एकदम उठला. रुईला म्हणाला, रुया चल, आपण आत्ता सातमाईच्या वाड्यावर जाऊ आणि आता मला काय पण विचारू नको. आपल्या नवऱ्याचा एकंदरीत रागरंग बघून रुही मुकाट्यानं उठली. ती दोघं सातमाईंच्या वाड्यात आली तेव्हा माझी आजी सूर्यफुलाच्या बिया साफ करत बसलेली होती. तेवढ्यात ती दोघं तिथं पोचली होती आणि आल्या आल्या मुंगळ्यानं आजी म्या फसलो असं म्हणून तिच्यासमोर लोटांगणच घातलं होतं. तेव्हा आजी आरं आरं धनगरा असं म्हणत असताना मुंगळ्या रडत रडत म्हणाला, आजी, मला त्या दाजीच्या आजीनी पार फसवलं बघ. अगं, माझ्या पोराच्या येण्यापूर्वी मला माझं झोपडं हवं होतं, पण त्या कातळावर मी कसं माझं झोपडं उभारणार. तूच मला न्याय दे, नाही तर मी सातमाईंकडे जाऊन माझं डोकं आपटून घेईन. तशी माझी आजी सहानुभूतीनं म्हणाली, अरे पण तू ती जमीन घेण्यापूर्वी दाजीनं तुला ती दाखवली होती ना. मुंगळ्या कपाळावर हात मारत म्हणाला, आजी, नाही, मला कोणी काय दाखवलं नाही. उलट जमीन नावावर होण्यापूर्वी तू कोणाशी बोलू नको म्हणून मला आजीनं सांगितलं. मी बरं म्हणालो. नंतर त्या जमिनीची सरळ कागदपत्र माझ्या हातावर दिली. आज परसूनं मला ती जमीन दाखवली तेव्हा मला त्यांचं फसवणं कळलं. आता तूच काय ते बघ. आजी, आंबा आईच्या नावावर असं कोणी कोणाला फसवतात का? त्यावेळी आजी आपल्या इंदूच्या हुशारीवर हसली होती, कारण तिच्यासाठी तो मुंगळ्या बाहेरचा होता ना. आजी त्याला हसत हसत म्हणाली, धनगरा, अरे जमीन पाहिल्याशिवाय तू का गप्प बसलास आणि आता बोंबलत आलायस? पोरा, आता मी काय करू? हा सातमाईचा वाडा तुझ्या नावावर करू का आमचा ऊसाचा माळा तुला देऊ? तसा मुंगळ्या आपल्या तोंडावर हात मारून घेत म्हणाला, आजी, हे मला काय नको. माणसं कशी असतात ते बघ ना. आजी, आता कातळात मी बी पेरलं तरी त्या कातळात पाणी जिरल का? मी काय करू ते तू सांग. ते ऐकून आजी ही निग्रहानं म्हणाली, हे बघ मुंगळ्या, आता तू तुझं काय ते बघ. तशी मी तुला रामोशीवाडीत झोपडी दिली आहे. आमची आनंदी तुला तू कधीही आलास तरी भाकऱ्या देते. आणखीन काय करू तुझ्यासाठी? तसं मुंगळ्या आजीकडे टुकूर टुकूर पाहत राहिला तेव्हा रुही खाली मान घालून बसली होती. त्या दोघांना ताकाचे पेले घेऊन आलेली आत्या म्हणाली, अरे मुंगळ्या, कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा विचार करावा. ती गोष्ट नीट पाहावी.
ते तू केलं नाहीस तर आता एक दगड फोड्या आण, ते कातळ फोडून घे, नंतर तुला तिथे काहीतरी करता येईल. ह्याच बोलण्याची तो बेरकी मुंगळ्या वाट बघत होता. तो एकदम उठला, आत्याचे पाय धरून मोठ्यानं रडत म्हणाला, आक्के, मग आजीला सांगून मला एक दगड फोडी आणून दे. हे ऐकून मात्र माझी आजी एकदम स्तब्ध झाली. नंतर ती जरा रागानं म्हणाली, धनगरा, एखाद्या कातळाची जमीन फोडायची असली तर ती जमिनीच्या मालकानं फोडायची असते. म्हणजे आपलं कातळ आपण फोडायचं हा नियम असतो, तेव्हा मी काही तुला दगड फोडी देऊ शकत नाही. त्यावर तो हुशार मुंगळ्या म्हणाला, आज्जे, मी सातमाईंच्या वाड्याला आणि माणसांना माझं मानतो, तेव्हा मला तूच दगड फोड्या आणून दे. आजी रागावली आणि म्हणाली, धनगरा, आता तू त्या जमिनीचा मालक आहेस तर दगड फोड्याचं तूच बघायला हवं. तसंच तुला ते जमत नसेल तर दाजी पवारांना तू कातळ फोडायला सांग, या बाबतीत मी काही करू शकत नाही. मुंगळ्या डोकं खाजवत म्हणाला होता, आजी, हे सगळं मला कळतं आणि दगड फोडी आणायला आणि त्याची ताईनात करायला माझ्याजवळ दिडक्या नाहीत. तर त्या दाजीबाकडे संध्याकाळी तुझ्या रामदासाला माझ्याबरोबर पाठव, ते तिथे बरोबर बोलतील. तसं आता माझी आजी आपला संयम घालवून जोरात म्हणाली, मुंगळ्या, माझ्या कुठल्याच पोराला तुझं ते कातळ फोडण्यासाठी मी दाजीच्या दारात उभं करणार नाही. तो तुझा प्रश्न आहे. तू स्वतः जाऊन दाजीशी नाही तर इंदूशी बोल, पण तुम्हा दोघांमध्ये आम्ही खोत नको. मुंगळ्या, त्या कातळावर आपलं झोपडं बांधून तिथले दगडधोंडे तू शिजवून खा आणि पुन्हा मला त्या कातळाच्या जागेबद्दल काही सांगायला येऊ नकोस. एवढं मुंगळ्याला सुनावून माझी आजी आत्याच्या चुलीजवळ गेली. तसं पाहता माझ्या आजीचं मुंगळ्यावर रागवणं योग्य होतं. एक तर आमच्या इरली काकूंमुळे हल्ली आजीला फार मनस्ताप होत होता. त्यात कोण कुठला हा धनगर वारंवार आमच्या वाड्यात येऊन काही ना काही मागून नेतच होता. पण नंतर शिवा काकांचं पुराण सुरू व्हायचं. आता हा धनगर किन्ना काकांच्या वाड्यात काही काम करत होता, पण भाकऱ्या मात्र सातमाईंच्या वाड्यातल्या तोडत होता. त्यात जरा काही घडलं की त्याला सातमाईंचा वाडा आठवायचा. आजीला त्यावेळी मुंगळ्याच्या एका गोष्टीचा राग आला होता. मुंगळ्याला एवढी कातळाची जमीन मिळाली तरी त्याने येऊन आजीला, आत्याला एका शब्दानं काही सांगितलं नव्हतं. पण त्या जमिनीतलं कातळ बघताच मात्र तो धावत इथे दगड फोड्या मागायला आला. त्या धनगराला अशी वारंवार मदत करायला तो काही आमच्या सातमाईच्या वाड्याचा जावई नव्हता. स्वतः आजीच्या मागे अनेक व्याप होते. त्यात सातमाईंनी सखा वेळ येताच परत येणार असं सांगितलं होतं, तरी ते कसं शक्य होतं? तो येणार तर कुणाच्या पोटी आणि कधी? इथे इरले काकूंनी दिवसेंदिवस थैमान मांडलं होतं, त्यात हा मुंगळ्या. आता तर तो तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन दगडफोडीचा खर्च तिच्या गळ्यात बांधायला बघत होता. आता कोणाला 4 भाकऱ्या एखाद्या वेळी देणं वेगळं आणि एखाद्याची संपूर्ण जबाबदारी घेणं वेगळं. हा मुंगळ्या त्याची आणि रुहीची सगळी जबाबदारी आजीवर टाकायला बघत होता. नंतर मुंगळ्या आणि रुया बराच वेळ आमच्या ओसरीवर बसून आजी किंवा आत्या बाहेर येतील म्हणून वाट बघत राहिले. आणि जेव्हा मुंगळ्याला कळलं की आता ही सातमाईंची आजी काही आपल्याला दगड फोड्या आणून देणार नाही, तेव्हा तो जरा चडपडत उठला. तेव्हाच आमची आनंदी आत्या भाकऱ्या, दही आणि मिरच्या घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, थांब गरुही, तू आणि मुंगळ्या ही दही भाकरी खाऊन नंतर इंदू आईकडे जा, त्या दगड फोड्याबद्दल विचारा, त्या काही नाही म्हणणार नाहीत. नंतर त्यांनी तिथेच बसून ती दही भाकरी मिरच्या तोंडी लावत खाल्ली आणि ते उठले. तेव्हा आत्या म्हणाली, रुही, तू दाजीशी स्वतः बोल, तशी मदत करायला ती पवारांची माणसं चांगली आहेत. रुयानं डोकं हलवून ती आत्याच्या पाया पडली आणि ती दोघी सरळ दाजी काकांच्या वाड्याकडे निघाली. तेव्हा मुंगळ्याला ती राणीची खाष्ट म्हातारी त्याला दगडफोड्या आणून देईल याची अजिबात खात्री नव्हती, म्हणून तो ते दगडफोड्याचं लचांड सातमाईंच्या आजीच्या गळ्यात बांधू बघत होता. पण अनेक ऊन पावसाळे पाहिलेल्या माझ्या आजीनं त्याला सरळ नकार देऊन धुडकावून लावलेलं होतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा उर्वरित भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.